प्रवचनाची सेवेची संधी मला आपल्या सगळ्यांकडून या सप्त्याच्या नियोजनकर्त्यांकडून मला संधी मिळाली, त्याबद्दल सुरुवातीला सगळ्यांचे मनापासून आभार। आणि आज या प्रवचनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण प्रवचनासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगाची 21वी ओवी 21व्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे। तुकोबरा या त्यांच्या गाथेमध्ये सांगतात 21व्या अभंगामध्ये, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख भोग जीव, सुख दुःख जीव भोग पाड। तुकोबर आहे त्यांच्या गाथेमध्ये 21व्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, म्हणजे आपण सगळी वारकरी मंडळी आहोत आणि विष्णुमय जग हे जग जे आहे चराचरामध्ये विष्णूचा वास आहे आणि त्या ठिकाणी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, आपला धर्म कोणता आहे? वैष्णवांचा धर्म आहे। आपण वारकरी मंडळी आहोत सगळे। तर या ठिकाणी सांगत असताना पुढे तुकोबाराय सांगतात की भेदाभेद भ्रम अमंगल, भेदाभेद करायचा नाही असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतायत। आपण सर वारकरी मंडळी आहोत, तर आपल्या वारकरी मंडळीमध्ये या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा सुरुवात पाया कोणी रचला, आर्किटेक्चर जर कोण असेल असं सांगायचं झालं, त्याचा विचार करायचा झाला तर आपल्या वारकरी संप्रदायाचे आर्किटेक्चर म्हणून आपण संत ज्ञानदेव महाराजांकडे पाहतो। ज्ञानदेव महाराजांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात 12व्या शतकामध्ये केली। संत ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज हे समकालीन आहेत, पण या वारकरी संप्रदायाची सुरुवात पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत नामदेव महाराजांनी केली। त्या काळात दुसरा धर्म नव्हता का? आपण वारकरी धर्म म्हणतो, भागवत धर्म म्हणतो। हिंदू धर्मात कागदोपत्री आपल्या दाखल्यावरती सगळीकडे आपल्या हिंदू धर्माचा उल्लेख होतो, त्याच्या नोंदी सापडतात, पण तरीही भागवत धर्म आहे, प्रचलित आहे। अगदी 12व्या शतकापासून नामदेव महाराजांपासून आतापर्यंत आपण तो पाळत आलो। वारकरी संप्रदाय भागवत धर्म म्हणतो, पण भागवत धर्म म्हणजे नेमकं काय किंवा तो सुरू करण्याची गरज संत नामदेव महाराजांना किंवा या संत मंडळींना का पडली, याचा जर आपण जाऊन खोलात जाऊन विचार करायचं झालं तर असं समजतं किंवा असं लक्षात येतं की त्या काळामध्ये 12व्या शतकाच्या पूर्वी त्या काळामध्ये सर्वसामान्य आपल्यासारख्या सामान्य लोकांना देवापर्यंत पोहोचायचं म्हटलं तर सहजासहजी पोहोचता येत नव्हतं। भक्तीचा जो मार्ग होता देवापर्यंत जाण्याचा, मोक्षाचा मार्ग असेल, भक्तीचा मार्ग असेल, भक्तीतून देवाच्या पर्यंत जाऊन जो काही आनंद, परमार्थाचा जो आनंद मिळवायचा होता तो सहजासहजी मिळत नव्हता। मग का मिळत नव्हता, कोण अडवत होतं? तर हे जे धर्माचे ठेकेदार आहेत, आजही ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे सक्रिय आहेत, तर त्या धर्माच्या ठेकेदारांनी देवापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो काय केलेला होता, विकट करून टाकला होता। तुम्हाला देवापर्यंत जायचंय, देवाला प्रसन्न करून घ्यायचंय, तर मग तुम्ही तीर्थाटन करा, अमुक अमक्या काशीला जावा, वाराणसीला जावा, इकडं जावा, तिकडं जावा, तिकडं जाऊन तिकडं दान धर्म करा, तिकडं नागबळी करा, पिंडदान करा, म्हणजे खूप साऱ्या अशा काही विधी सांगितले जायचे। भोजनावळी उठवा, 100 ब्राह्मणाच्या पंक्ती उठवा, ज्याची जास्त कुवत आहे त्यांनी 1 किलो 2 किलो पावशेर पासून 1.25 शेरापर्यंतचे जे काही तुपाचे हे आहेत असे ब्राह्मण जेवू घाला, त्यांना दान दक्षिणा करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल, देव प्रसन्न होईल आणि त्याच्यानंतर तुमच्या अडचणी दूर होतील। अशा पद्धतीचे एक भय, अशा पद्धतीचा एक मार्ग, चुकीचा मार्ग त्या काळी त्या धर्माच्या ठेकेदारांनी काय केलं, सगळ्या समाजामध्ये पसरवलं। म्हणजे देवाला प्राप्त करायचं तर तुम्ही चालत काशीपर्यंत जा, कावड खांद्यावरती घ्या, काशीपर्यंत जा, तिथं पाणी घाल, म्हणजे खूप साऱ्या आडवाटा म्हणजे आडमार्ग निर्माण करून ठेवले, सरळ मार्ग काही ठेवला नाही। आणि त्याच्यातून त्यांच्या स्वजातीचं हित होतं, ते साध्य करायचं होतं, त्यांना दान दक्षिणा भेटला पाहिजे, अशा पद्धतीचं ते ठेवत। आणि मग त्या लोकांनी भेदाभेद करायला सुरुवात केली की बाबा जो जास्त दक्षिणा देतोय, समजा एखाद्या माणसाने 100 माणसाची पंगत घातली तर त्याला देव तितका प्रसन्न नाही। मग जो 500 माणसाची पंगत घालेल, जो 1000 माणसाची पंगत घालेल, जो मोठा यज्ञ करेल, यज्ञ या खूप साऱ्या अशा बिकट वाटा त्यांनी करून ठेवल्या आणि सांगितलं मगच तुम्हाला देव काय होणार आहे। पण त्याच्या पाठीमागं काय होतं की त्यांच्या स्वजातीचं हित होतं
आणि हे कुणाच्या लक्षात आलं तर ह्या संत मंडळींच्या लक्षात आलं. आणि मग नामदेव महाराजांच्या ते लक्षात आल्यानंतर नामदेव महाराजही तुमच्या माझ्यासारखे असं देवाची भक्ती करण्यामध्ये होते आणि त्यांना वाटलं की बाबा ह्याच्यातून प्रबोधन केलं पाहिजे. त्यांनी कीर्तनासाठी उभा राहिले आणि मग तिथं काय झालं, कीर्तनासाठी जेव्हा नामदेव महाराज पंढरपूरच्या मंदिरासमोर उभा राहिले तेव्हा त्या ठिकाणी तिथल्या बडव्यांनी सांगितलं की हा शिंप्याचा पोर आहे, त्याला कीर्तनाचा अधिकार नाही आहे. मग त्यांनी तिथून त्याला हाकलून दिलं. नामदेव महाराजांना मंदिरातून हाकलून दिलं. नामदेव महाराजांनी ते टाळ विना जे काही कीर्तनाचं साहित्य होतं ते घेतलं आणि मंदिराच्या मागं गेलं. आता समोर तर करू देत नाही, मग मागं जाऊन त्यांनी सुरू केलं कीर्तन. तर त्या काळामध्ये एक आख्यायिका आहे की नामदेव महाराज जिकडं उभा राहिले तिकडं मंदिराचं तोंड फिरलं. पांडुरंगानं काय केलं, स्वतःचं तोंडच फिरवलं. जिकडं नामदेव महाराज तिकडं तोंड करून उभे राहिले. तर अशा पद्धतीने नामदेव महाराजांच्या ते लक्षात आलं की बाबा आपल्याला हे काय बडवे इथं करू देणार नाही. मग ती माझ्यावर एकट्यावरती असं होतंय, मग काय करायचं. त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या वारकरी संतांना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकत्रित केलं आणि त्या वाळवंटामध्ये 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका उभी केली. भागवत धर्माची पताका उभी करून भागवत धर्माला सुरुवात केली. भागवत धर्म हा वेद महर्षी व्यासांचाच आहे, त्यांच्यापासून आलेला हा भागवत धर्म. त्याचाच पुढं तीच पताका त्यांनी खांद्यावर घेतली आणि त्या भागवत धर्मामध्ये जो अधिष्ठान म्हणजे जो दैवत आहे प्रमुख ते विठ्ठलालाच ठेवलं आणि त्या विठ्ठलाच्या ह्याच्यानुसार आराध्य दैवत विठ्ठल मानून भक्तीचा जो मार्ग आहे तो पंढरीच्या वाळवंटामध्ये सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील जेवढे काही संत आहेत ज्यांना मंदिरापर्यंत पोहोचू दिलं जात नाही अशा सगळ्यांना तिथं पंढरपूरच्या वाळवंटात एकादशीला गोळा केला आणि तिथून वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. त्यानंतर नामदेव महाराज वारकरी संप्रदाय सुरू केला आणि कुठे गेले, पंजाबमध्ये गेले. पंजाबपर्यंत गेले. इथून महाराष्ट्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, अगदी पाकिस्तानमध्येही आजही भागवत धर्माची नामदेव महाराजांची मंदिरं आहेत आणि तिथं सांगितलं जातं की हा भागवत धर्म. आता तेच नाही तर तिथं पंजाबमध्ये जो शीख धर्म आहे, गुरु ग्रंथ साहेब, आपला कसा आपण हिंदू आहोत ना, तर आपला एक धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे तो म्हणजे भागवद्गीता. तसं जो शीख धर्म आहे त्यांचा गुरु ग्रंथ साहेब म्हणून एक त्यांचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्या भागवत धर्माचे जे आपले धर्मप्रसारक म्हणून नामदेव महाराज गेले, संत नामदेवाचे जवळजवळ 21 अभंग त्यांनी त्या ग्रंथामध्ये समाविष्ट करून घेतले. म्हणजे ते असं नाहीत म्हणाले की हे दुसऱ्या धर्माचे आहेत किंवा हे वेगळे आहेत, तर ते कसं मानव जातीला पोषक असं हा भागवत धर्म आहे. विष्णुमय जग, इथं तुकोबारायाने आपल्याला ह्या पहिल्या ओळीमध्ये काय सांगितलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ह्यात भेदभाव करायचाच नाही. वारकरी संप्रदायामध्ये आपण तिथं नामदेव महाराजांनी जो सुरू केलाय त्याच्यामध्ये भेदभाव नाहीये. तू पाटील, तो अमुक देशमुख, तो इनामदार किंवा असं उच्च नीच असं काहीच नाही. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जे आपल्या इथं वारकरी जातात ते वारकरी एकमेकाच्या पायाला हात लावतात आणि काय म्हणतात, माऊली म्हणून दर्शन घेतात एकमेकाच्या. म्हणजे आपण नमस्कार करण्याचं ते एक वेगळं भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वेगळं हे. पंढरीचे लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. तर हे संतांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगून दिले की वारकरी संप्रदायामध्ये इथं भेदभाव नाही, इथं मोठेपणा नाही, गर्व नाही आहे की मी वेगळ्या ह्याचा आहे. कितीही मोठा असला तरी तो एकमेकाच्या पाया पडून काय करतात, एकमेकाला माऊली म्हणून दर्शन घेतात. अभिवादनाची ती एक पद्धत वारकरी संप्रदायाने सांगितली. इथं भेदाभेद आहे का, अजिबात भेदाभेद नाही. पुढे जाऊन पुढच्या ओळीमध्ये तुकोबाराय आपल्याला सांगतात, ऐका जी तुम्ही भक्त भागवत. म्हणजे भक्त भागवत म्हणजे आपण भागवत धर्माचे सगळे पाईक आहोत. तर आपल्याला तुकोबाराय इथं सांगतायत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. म्हणजे इथं खोटं बोलू नका, एकमेकाला गोड बोलून फसवा फसवीचा काही म्हणजे तुमच्या मनामध्ये ठेवू नका, असं तुकोबाराय या ओळीमध्ये आपल्याला सांगत आहे. आता फसवा फसवी म्हटल्यानंतर बरंचसं लक्षात येतं की माणूस बोलतो एक आणि करतो जो जास्त गोड बोलतो तिथं समजून घ्यायचं की इथं काहीतरी काळवेर नक्कीच आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असेल, सामाजिक ह्याच्यामध्ये आपण वावरत असताना असेल, बरेचसे जण गोड बोलतात, सांगतात की मी तुझाच आहे, तू काही घाबरू नको, तुझं काम व्यवस्थित होणार आहे, पण नक्की त्यानंच काडी केलेली असते.
तर अशा ठिकाणी आपल्याला तुकोबराय सांगतायत की ऐका जी तुम्ही भक्त भागवत, तुम्ही भक्त भागवत आहात ना, भागवत धर्माचे पायिक आहात, पंढरपूरच्या पांडुरंगाचे जर भक्त असाल तर तुम्ही काय करा, कराल ते हित सत्य करा. जे तुम्ही काय करताय ते खरं खरं करा. उघडपणे सांगा की बाबा एखाद्याचं तुमच्याकडनं होत नसेल तर त्याला सरळ सांगा की बाबा क्षमा मागतो मी तुझी, की मी अमुक अमक्याला शब्द दिलाय, मी तुझं काही काम करू शकत नाही. त्याला फक्त खुश करणं, गोड बोलणं, त्याचं मन राखण्यासाठी आपण हो हो म्हणणं आणि नंतर पाठीमागं दुसरंच करणं, तर हे भागवत धर्माच्या पायिकाचं लक्षण असू शकत नाही. खरा वारकरी असं करू शकत नाही. तर परवाची गोष्ट सांगतो. मी ह्याला चाललो होतो, औरंगाबादला चाललो होतो. औरंगाबादला जात असताना मला एका कारवाल्यानं कट मार, इतका मला राग आला. मी मोटरसायकलवरती आहे आणि मला त्यानं कट मारलं. कट मारल्यानंतर असं वाटलं की मी आता रोडच्या खाली जाऊन पडतोय. आम्ही दोघं जण होतो आणि पर्यायच नव्हतं, समोर जागाच नाही. कारवाला असा एकदम आडवा आला आणि सरळ झाला. परत नंतर मग थोडीशी मला राग आला. रागाच्या भरात मी थोडीशी गाडी पुढे घेतली आणि इतक्या रागाच्या भरात जवळ गेलो त्याच्यावर. त्याला सांगितलं गाडी थांब. गाडी थांबवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो म्हटला काय झालं. आता तो माणूस असेल 50-55 वर्षाचा, काकांसारखा असं म्हणजे वयाचा होता आणि त्याच्या गळ्यामध्ये मला माळ दिसली, तुळशीची माळ दिसली. जेवढा काही राग होता तो एका झटक्यात खाली गेला. त्याचं कारण असं, तो म्हटला झालंय काय. तर त्याला जर माहीत असतं की त्यानं काय केलंय तर तो मला विचारलं नसतं ना की काय झालंय म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या गळ्यामध्ये काय दिसलं, तुळशीची माळ दिसली. म्हणजे तो काय आहे, पंढरपूरच्या पांडुरंगाचा वारकरी आहे. संपला ना विषय तिथंच. अहो म्हटलं काका तुमच्यामुळं मी खाली जात होतो रोडच्या. नाही म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही, समोरून ट्रॅक्टर आला. तर त्यानं काही मुद्दाम केलं होतं का, मुद्दाम केलेलं नव्हतं. पण तेच जर मुद्दाम केलेलं असतं तर तिथं रागाच्या भरात हातापायी झाली असते. काय त्याच्या 2 मला पडल्या असत्या, माझ्या 2 त्याला पडल्या असत्या. तर ह्या माळेची किंवा ह्या पांडुरंगाच्या माळेची, जी तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घालतो, पांडुरंगाच्या भक्ताचा एक वैशिष्ट्य असं आहे की आपोआपच पांडुरंग त्याच्या पाठीमागे तिथं उभा राहतो. आम्ही एवढ्या रागामध्ये होतो की आम्हाला एकतर मरण किंवा हातपाय मोडण्याशिवाय तिथं वेळ हेच नव्हतं. तशी वेळ आमच्यावरती आली होती. तरी पण त्या माळेनं त्या माणसाचं किंवा माझा राग एका झटक्यामध्ये शांत झाला. फक्त माझंच उदाहरण नाही सांगत, तर असं बऱ्याच ठिकाणी होतं की माळ बघितल्यानंतर तुमच्यावर जो कुणाचा राग निघणार असतो तो राग त्या माळेच्या ह्याच्यामध्ये काय होतो, शांत होतो. तर तुकोबराय आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये सांगतायत, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. आता पुढची ओळी आपण इथं पाहू. तुकोबराय सांगतायत, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. आपण पूजा अर्चा करतो. सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या उरकतो आणि घरामध्ये जो देवारा आहे त्या देवघरामध्ये जातो. तिथं ज्या काही मूर्त्या आहेत त्यांना स्नान घालतो, त्यांना गंध लावतो. येते त्या आरत्या आपण सगळ्या काय आरत्या सगळ्यांनाच पाठ नसतात, पण ज्या काय आरत्या येतात त्या आपण घेतो आणि तिथं आरती लावतो, उदबत्ती लावतो, जे काय असेल ते पूजा करतो. तर हे सगळं करत असताना सुद्धा मनामध्ये काय पाहिजे, सत्यभाव पाहिजे. नाहीतर त्या करण्याला काही अर्थ नाही. तुकोबराय ह्या ओळीमध्ये सांगतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुम्ही देवाची पूजा करता पण तुमच्या मनामध्ये भाव नसेल किंवा एखाद्याचा मत्सर करत असाल, जो कोणी तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये, आता ह्या माझ्या मावश्या जेवढ्या आहेत त्या सगळ्या सासवा असतील ना, तर एखाद्या सुनेबद्दल असेल, जावेबद्दल असेल, नंदीबद्दल असेल किंवा घरातली सासू असेल, सासरा असेल किंवा हे सगळे माझे जे का चुलत्याच्या वयाचे आहेत, वडिलांच्या वयाचे आहेत, ही मंडळी सगळे सासरे असतील, तर ह्यांच्याकडे पण भाऊ असेल, मुलगा असेल, सगळे कोणी हे असतील, तर त्या ठिकाणी ते सर्व तर त्या ठिकाणी आपण पूजा करतो, देवाचं नामस्मरण करतो, सगळं काही करतो आणि मनामध्ये मात्र डोक्यामध्ये एकच असतंय की त्यानं मला असा त्रास दिलाय काय, बरं ठीक आहे मग मी असं करतो. तर असं जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी त्या पूजनेला, ती पूजा अर्चा करण्याला काही अर्थ राहत नाही, असं तुकोबराय आपल्याला या ठिकाणी सांगतात. जेव्हा आपण पूजा करायला बसतो तेव्हा एकाग्र चित्तानं फक्त पांडुरंग परमात्मा, जो कोणी तिथं तुमच्या समोर जे कोणी दैवत असेल, तुमचं जे प्रिय दैवत असेल, त्याचं स्मरण तुमच्या मनामध्ये पाहिजे, तरच त्या ठिकाणी काय होईल, त्या पूजेला अर्थ प्राप्त होईल, असं तुकोबराय या ठिकाणी सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. या ठिकाणी 3 ओव्या आपण तुकोबरायांच्या पाहिल्या. 4थ्या ओळीमध्ये तुकोबराय सांगतात,
तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे, सुख दुःख जीव भोग पावे. तुकोबाराय काय सांगतात, घरामध्ये परिवारामध्ये समजा 4 माणसं आहेत, 5 माणसं आहेत, 6 माणसं आहेत, 10 माणसं आहेत, तर घरामध्ये एखादा आजारी पडला तर अख्ख्या घरातली सगळी माणसं काय होतात, त्या आजारी व्यक्तीच्यासाठी धडपडत असतात. पटकन त्याला दवाखान्यात नेतील, ताप आलाय इंजेक्शन करून आणतील, तरी कव्हर होत नाही, मग काय करतील, सलाईन लावतील. त्या डॉक्टरचा गुण येत नाही, आपण काय करतो, मग दुसऱ्या डॉक्टरांकडे त्याला ऍडमिट करतो. तिथंही गुण नाही आला तर तिसरीकडे बघतो, आणि तिथंही नाही झालं तर मग कुठल्या देवाचं बघतो. म्हणजे पूर्ण परिवार त्याच्यामध्ये काय होतो, सहभागी होतो, त्या रोग्याला काय करतो, आधार देतो, धीर देतो. अशा पद्धतीनं तुकोबारायांची ही ओव आहे. तुका म्हणे एका देहाच्या अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तर फक्त घरापुरतं हे मर्यादित न राहता समाजामध्ये हे जे काही धर्माच्या ठेकेदारांनी विभाजन केलंय, वेगवेगळ्या जाती निर्माण केले आहेत, वेगवेगळे समाज आहेत. वरच्या आळी कुणाची, ती वरच्या आळी कुंभाराची आहे, पलीकडची आळी कुणाची आहे, ती चांभाराची आळी, पलीकडची सुताराची आळी. म्हणजे हे जे काही जाती व्यवस्था निर्माण केली आहे, एखाद्या जातीवरती अल्पसंख्याक जात असेल आणि त्याच्यावरती संकट आलं. आता मी अल्पसंख्याक जातीवरती संकट कसं वगैरे त्याबद्दल थोडंसं बोलतो, की आपण काय पंढरपूरच्या पांडुरंगाचे सगळे भक्त आहोत. रामकृष्ण हरी म्हटलं तर त्याच्यासारखा मंत्र आपल्याला दुसरा कुठला नाही. मग आपण रामकृष्ण हरी म्हणतो, किंवा सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा झाल्यावर काय करतो, गावामध्ये मंदिरामध्ये देवदर्शनाला जातो. त्या ठिकाणी एकमेकाला समोरासमोर आल्यानंतर अभिवादन करताना नमस्कार आत्ता म्हणायला लागलो, पण त्याच्या अगोदर ही पूर्वीची जी मंडळी आहेत ती काय म्हणायची, रामराम म्हणायची. आपण रामराम करतो. आपल्या हिंदू धर्माचं किंवा भागवत धर्माचं आराध्य दैवत काय आहे, प्रभू श्रीरामचंद्र. तर प्रभू रामचंद्राचं आपण नामस्मरण करून एकमेकांना अभिवादन करतो. आमच्या पूर्वजांपासून ते चालत आले, ते अजूनही चालू आहे किंवा पुढेही चालू राहील. मी फौजी माणूस आहे. फौजमध्ये असताना सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर जो समोर दिसेल त्याला रामराम म्हणायची पद्धत आजही आहे, अगोदरही होती. तर आमच्या मनामध्ये राम आहे. तरी सुद्धा हे धर्माचे ठेकेदार आपल्याला भरकटवायचा प्रयत्न करतात. ते काय सांगतात की तुम्ही जय श्रीराम म्हणा. काय म्हणा, जय श्रीराम म्हणा. मग जय श्रीराम म्हटल्यानंतर काय होतं की एक ठराविक कट्टरता त्या लोकांच्या मनामध्ये बिंबते की आम्ही हिंदू आहोत, गर्व से कहो हम हिंदू. अरे हिंदू आहोतच ना, गर्व करायचं काय कारण आहे. त्याच्या अगोदर आम्ही काय आहोत, माणूस आहोत, हे आपण विसरलं नाही. आपण काय आहोत, सगळेजण माणूस आहोत. पंढरपूरच्या पांडुरंगानं आपल्याला असं करायला नाही सांगितलं, कुठल्याही संतानं असं काय म्हणजे गर्व करायला नाही सांगितलं. मुद्दामच मी ही ओवी निवडलेली आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग. आपल्याला भेदभाव करायचा नाही. सगळ्यात पहिलं काय आहे, आपण माणूस आहोत. आपण आजारी पडलो, कुणीही आजारी पडलो तर काय करतो, दवाखान्यात जातो, डॉक्टरकडे जातो. परत म्हणजे त्याची जर आरोग्याची स्थिती नाजूक असेल तर डॉक्टर काय सांगतात की ह्याचं ब्लड चेक करा. ब्लड कमी असेल तर रक्त भरा म्हणून सांगतात. आणि विज्ञानाच्या नुसार रक्त भरायला सांगितल्यानंतर रक्ताचे 4च गट आहेत. ओ पॉझिटिव्ह आहे, ए बी आहे, ए आहे आणि बी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 4 गटाव्यतिरिक्त कुठलं रक्तगट नाही. तर मग कुठलाही जातीचा घेतला, कुठल्याही धर्माचा माणूस घेतला तर त्याचं सगळ्यांचं रक्त काय होतंय, एकच रक्त येते. म्हणजे एकसारख्याच रंगाचं येतंय, फक्त गट वेगळा वेगळा. तर ओ पॉझिटिव्ह सगळ्याच धर्मामध्ये आहे, बी पॉझिटिव्ह सगळ्याच धर्मात आहे, ए पॉझिटिव्ह सगळ्याच धर्मात आहे आणि ए बी पॉझिटिव्ह सगळ्याच धर्मात. किंवा विज्ञानाच्या नुसार माणसामध्ये भेद आहे का, नाही, अजिबात भेद नाही. पण इथं भेदभाव कुणी केलेला आहे तर ह्या एका सवर्ण जे आपल्यातले आहेत, मी मुद्दाम त्यांचं नाव घेणं, त्या जातीचं नाव घेणं टाळतोय. तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जातीच्या हितासाठी बऱ्याचशा पूजा अर्चा कर्मकांड आपल्या ह्याच्यामध्ये घुसडली आणि त्यांच्या दान दक्षिणा कसा मिळेल ह्याच्यासाठी त्यांनी ते जाती व्यवस्था निर्माण करून ठेवली. आणि मग त्याच्या माध्यमातून ते काय करतात की तुम्ही हे पूजा करा, ते पूजा करा, ते करा, ते करा, मग तुम्हाला देव प्रसन्न होईल. आणि त्याच्यानंतर ते हे सांगत नाही की आम्हाला दक्षिणा मिळेल, हे कधीच सांगत. त्या दक्षिणाला कुठलाही टॅक्स नसतो. आपण कुठलीही वस्तू बाजारातून घेत असताना, कुठल्याही दुकानातून घेत असताना त्या वस्तूवरती टॅक्स लागतो. पण जो दक्षिणा आपण देतो त्या दक्षिणेला कुठलाही टॅक्स नसतो, ते गपचीप असतं. मग तुम्ही 1000 द्या, 2000 द्या, 1100 द्या, 2100 द्या, 5000 द्या, 11000 द्या. नागबळी वगैरे करतात की नाही, किंवा ग्रहशांती घालतात. अहो 20, 21, 25 हजारावर जाते नागबळी. पिंडदान नाशिकला जाऊन करायला सांगतात, इथून कुणीतरी सांगतं आणि ते तिथे गेल्यानंतर गाव सांगितलं ना, ते आपोआप कमिशन ह्यांना इथे येतं. हे आपल्याला कुणाला माहिती नसतं. आपण सांगतो की बाबा त्या अमुक अमक्या काकानं सांगितलंय आणि ते करावं लागतंय, मग याचं लग्न जमतंय. किंवा
घरामध्ये शांती येते किंवा ते पोरग लय आगावपणा करतंय ते तेव्हा शांत होईल, त्याची ग्रहशांती लागली पाहिजे. तर अशा काही या तोताड बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये पसरवल्या आणि ह्या समाजाची एक प्रकारे लूट केली. ती थांबवायचं काम ह्या संत मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकोबाराय असतील, संत नामदेव महाराजांनी ह्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या ज्या काय अनावश्यक गोष्टी आहेत देवापर्यंत जाण्याच्या, तर मग संतांनी कुठला मार्ग सांगितला या ठिकाणी, हे जे मी सांगतोय हे अनावश्यक आहे. तर मग संतांनी देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग सांगितला? संतांनी काय सांगितलं की तुम्ही नामस्मरण करा, ठाईची बैसोनी करा, एका चित्त अवघ्या अनंत आळवावा. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. एका ठिकाणी बसून जर तुम्ही नामस्मरण केलं तर काय होईल? देवाची भेट होऊन जाईल. आपलं संत शिरोमणी सावता महाराज कुठे गेले होते? आषाढी यात्रेला महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांच्या दिंड्या पांडुरंगाला भेटायला जातात. जवळजवळ 10 लाखापेक्षा भाविक तिथं जास्त जमतात. सगळे संत मंडळींच्या पालख्या तिथं पंढरपुरात जातात. पण माझ्या सावता महाराजाची पालखी अजिबात पंढरपूरला जात नाही, कधीच गेली. मग काय होतं? आषाढी एकादशी झाल्यानंतर 15 दिवसानंतर एक छोटी एकादशी येते. त्या एकादशीला स्वतः पांडुरंगाची पालखी आरणला संत सावता महाराजांना भेटायला जाते. त्या ठिकाणी आरणमध्ये सावता महाराजांना स्वतः पांडुरंग जाऊन भेटतात. सावता महाराजांनी काय केलंय? मग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे जे काही आहे ते तिथं बसून त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत राहिले आणि त्याच्यामध्येच विठ्ठल त्यांना दिसत राहिला. त्यामुळे स्वतः पांडुरंगाला कुठे यावं लागलं? त्यांच्याकडे यावं लागलं. जशी आळंदीमध्ये संत माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे, तशीच संजीवन समाधी सावता महाराजांची पण आहे. कुठं? आरणमध्ये. त्यामुळं स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी आले. तर इथं संत मंडळी आपल्याला सांगतात काय की ठाईची बैसोनी करा, एकचित्त अवघे अनंत आळवावा. म्हणजे एका ठिकाणी बसून जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला तिथं भेटायला पांडुरंग येणारच आहे. ह्या धर्माच्या मार्तंडांनी आपल्याला सांगत असताना पहिल्यांदा काय केलं की देवाबद्दल एक अनाकलनीय गूढ आपल्या समाजामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केला आणि त्या एक दहशत सगळ्यांच्या मनामध्ये बसवली. आणि दहशत बसवली म्हणजे भीती घातली देवाबद्दल. आपण सगळी देवाची लेकरं असताना सुद्धा आपल्याला काय केलं? भीती घातली. आणि देवापर्यंत असं नाही जाता येणार, तुम्हाला ते यज्ञ करावं लागेल, तुम्हाला ती पूजा करावी लागेल, तुम्हाला ते तीर्थाटन करावं लागेल असं सांगून ठेवलं होतं. पण संतांनी काय सांगितलं की तुम्हाला तुमच्या पापाचं क्षालन होण्यासाठी कुठं काही जायची गरज नाही, नामस्मरण करा. मी मगाशी काय बोललो की रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायामधला मंत्र आहे. आणि हे संत मंडळी त्या ठिकाणी सांगतात की माऊली त्यांच्या हरिपाठामध्ये सांगतात रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळतील. तुम्ही जर नुसतं रामकृष्ण हरी बोलाल तर पापाचे कळप काय होतील? पुढे पुढे पळून जातील. म्हणजे तुमचं पाप काय होईल? निघून जाईल. ह्या धर्माच्या ठेकेदारांनी काय सांगितलं? नुसते तुमचे पापाचे कळपच गेले म्हणले. काय झालं? पापाचे कळप गेले, पण तुमचं जे पाप आहे ते किती आहे? डोंगरा एवढं आहे, ढिगभर आहे, मोठंच्या मोठं. पुढं माऊलीच मग एका हरिपाठामध्ये ओवीमध्ये सांगतात हरी उच्चारण अनंत तपराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता. म्हणजे हे जे पाप आहे ते काय होईल? जळून जाईल, नुसतं पळून जाणार नाही. अगोदरच्या ओवीमध्ये काय सांगितलं त्यांनी की रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. पण या ठिकाणी आता ते म्हणले पाप पळून जात आहे, फक्त संपतंय का तुमचं? नाही संपत. मग संपत नाही म्हणून पुन्हा तुम्ही यज्ञ करा. तर माऊलींनी पुढे हरिपाठामध्ये एक ठिकाणी सांगितलं की हरि उच्चारणे अनंत राशी तप पापाचे कळप नाही, हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातीला लयाशी क्षण मात्रे तैसे नामे केले जपता हरी तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तर रामकृष्ण हरी असं फक्त उच्चार जर तुम्ही करत राहिला, नामस्मरण करत राहिला तर काय होईल? पापाचं अगदी जसं गवत जळून जावं तशा पद्धतीनं पाप तुमचं काय होईल? जळून जाईल असं माऊली सांगतात. म्हणले फक्त तुम्ही काय केलं की पाप जाळायचा प्रयत्न केलं, पण तुमचं पाप थोडं तितकं नाहीये. काय ढिगभर आहे, पर्वता एवढा, डोंगरा एवढं तुमचं पाप आहे. त्यामुळे तुम्हाला तीर्थाटन, दान दक्षिणा, यज्ञ याग हे सगळं काय करावं लागेल? करतच राहावं लागेल. अरे बापरे म्हणले, आता ह्याच्यासाठी काय करायचं? मग त्या ठिकाणी सेना महाराजांनी काय सांगितलं की घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. सेना महाराजांच्या साहित्यामध्ये ती ओवी आहे की सेना महाराज म्हणून गेले की विठोबाचं जर तुम्ही नाव घेतलं तर काय होईल? तुमचं पर्वता एवढं पाप सुद्धा काय होईल? जळून जाईल.
म्हणले पर्वता एवढा पाप जळेल, ठीक आहे, इथंपर्यंत चालू चालू जन्मामध्ये तुमच्याकडून चुकून झाला असेल किंवा मुद्दाम केला असेल, ते पाप तुम्ही विठोबाचं नाव घेऊन जाळून टाक. कोण म्हणतं? हे धर्माचे ठेकेदार म्हणते. पण तुमचं मागच्या जन्मीचं पाप आहे. म्हणजे ह्यांना काही ना काही एक मुद्दे ते काढत राहिले आणि आपल्याला गुंतवायचा प्रयत्न करत राहिले. त्या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अहो तुम्ही नामस्मरण करा, जन्मोजन्मीची सुद्धा पाप काय होऊन जातील, जळून जातील. असं तुकोबारायांनी, म्हणजे हे जी संत मंडळी आहेत, ह्या संत मंडळीने आपल्याला फक्त एकच चांगला सोपा मार्ग दिलाय, की नामस्मरण करा. ठाईची बैसुनी करा एक चित्त, अवघे अनंत आळवावा. म्हणजे एक ठिकाणी बसून सुद्धा नामस्मरण केलं तर देव आपल्याला इथं भेटायला येईल, असं तुकोबारायांनी आपल्याला इथे सांगितलं. आता हे तुकोबारायांचं किंवा हे जे काही संत मंडळी आहेत, त्या संत मंडळींनी जो आपल्याला नामस्मरणाचा मार्ग दिलेला आहे, तो मार्ग हा भागवत धर्मातला, वारकरी संप्रदायातला हा मार्ग आहे. की या ठिकाणी काय करायचं आहे, की तुम्हाला कुठलंही यज्ञयाग करायचं नाही, कुठंही तीर्थाटनाला जायचं नाही, गरजच नाही. तुम्ही एक ठिकाणी बसून देवाचं नामस्मरण कराल तरी तुम्हाला देवाची भेट होईल, देवाची प्राप्ती होईल आणि तुमचं पाप काय होईल, निघून जाईल. चालू जन्मातलंच नाही तर अगदी पर्वता एवढं जाईल किंवा जन्मोजन्मीचं पाप तुमचं निघून जाईल आणि तुम्हाला त्यातून मोक्षाला तुम्ही जाऊ शकाल. असा जो मार्ग आहे, हा भक्तीचा मार्ग आपल्याला कोणी दाखवून दिला? ह्या संत मंडळींनी दाखवून दिला. तर हे जे काही सगळ्या संतांचं जे साहित्य आहे, ह्या संत साहित्यामध्ये किंवा पंढरपूरच्या ज्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची जी ध्वजा उभा केली, त्या वारकरी संप्रदायामध्ये, त्या भागवत धर्मामध्ये ज्या पद्धतीनं नामदेव महाराजांना त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातून बडव्यांनी हाकलून दिलं होतं, का तर तू खालच्या जातीचा आहे, तुला हे प्रबोधन, समाज प्रबोधन करण्याचा अधिकार नाही, असं बोलून त्याला हाकलून दिलं होतं. मग नामदेव महाराजांनी त्याची चीड येऊन काय केलं, की वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांना गोळा करून वारकरी संप्रदाय सुरू केला. मग त्या ठिकाणी कीर्तनाची सुरुवात केली. मग त्या कीर्तनाच्या माध्यमातून सगळे संत मंडळी तिथं जमले. तिथं काय असा भेदभाव नव्हता की हा अमुक जातीचाच आहे, की त्यांचाच फक्त म्हणजे एकत्र ते वेगळा समूह, हा वेगळ्या जातीचा. आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये, यात्रेमध्ये इतक्या दिंड्या सहभागी होतात. त्या दिंड्यांमध्ये कुणीही कुणाला म्हणत नाही की तू वेगळ्या जातीचा आहे, तुझी वेगळी दिंडी काढ, वेगळी लाईन लाव, किंवा कुणीच कुणाला जातीचा कुठं उल्लेखही येत नाही, कुठल्या धर्माचाही उल्लेख येत नाही. तर तुकोबारायांच्या ह्या ओवीनुसार विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल. तर ह्या संत साहित्यामध्ये भेदभाव कुठंच केला गेला नाही. हे 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी सुरू केलेले हे संतांचे जे वारकरी संप्रदायाचं साहित्याची सुरुवात आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या ह्या संत साहित्याचं आता चालू वर्तमानामध्ये आपला देश ज्या संविधानावर चालतो, ह्या संत साहित्याचं प्रतिबिंब आपल्याला कुठं दिसतंय? संविधानामध्ये दिसतंय. संविधानामध्ये काय सांगितलं गेलंय आपल्याला, की इथं संविधानामध्ये समता आहे, बंधुता आहे, न्याय आहे. तो समता, बंधुता, न्याय कुठून आलाय? तर हे जे काय आपले संत आहेत, संत मंडळीचं जे साहित्य आहे त्याच्यामधून आलंय. समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी हे संत मंडळींनाच वाटत होतं. वारकरी संप्रदायामध्ये समता आहे, आम्ही सगळे काय आहोत, समान आहोत. तेच संविधान काय सांगतं की इथं समता असली पाहिजे, बंधुता आहोत. तर इथं आपण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना जी कोणी भेटेल, स्त्री असेल पुरुष असेल, स्त्रीला आपण सगळे, लहान असेल मोठी असेल तिला माऊली संबोधतो, अगदी पुरुषही असेल तर त्यांनाही आपण काय माऊली संबोधतो. तर तिथं बंधुता आहे. आणि न्याय म्हणाल तर तिथं अन्याय तर होतच नाही. आता पंढरपूरची जी वारी असते ते आळंदीपासून, देहूपासून निघाल्यापासून जवळजवळ 15-20 दिवस ती वारी चालते. त्या वारीमध्ये 10 लाखापर्यंत भाविक चालत जातात. त्या वारीमध्ये चालत असताना जितके पुरुष आहेत तितक्याच स्त्रिया पण असतात. तिथं काय सोय असते का, की सेपरेट 5 लाख भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी बाथरूम पाहिजे, स्नानगृह पाहिजे? काहीच नसतं. माझ्या माता माऊल्या तिथं टँकर लावलेला असतो, तिथं आंघोळी करतात. पण त्या ठिकाणी मी सांगतो, पूर्ण 21 दिवसामध्ये त्या वारीमध्ये एकाही स्त्रीची तक्रार नसते की यानं माझ्याकडे वाईट नजरेनं पाहिले, त्यानं माझी छेड काढली. हा वारकरी संप्रदाय. तिथं माऊली, माता भगिनी सारखंच त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर तिथं न्याय मागायची वगैरे काही गोष्टच येत नाही. पण
इथं आता बघा 31 डिसेंबर होऊन गेले 2 महिन्यापूर्वी. 31 डिसेंबरला रात्री 12-1 वाजेपर्यंत पार्ट्या चालल्या बऱ्याचशा शहरांमधून, हॉटेलमध्ये, ढाब्यावरती. आणि मग त्या दिवशी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नको तेवढे रिपोर्ट दाखल होतात, गुन्हे दाखल होतात. महिलांचे गुन्हे असतात. काय गुन्हे असतात तर दारू पिऊन त्यानं माझी छेड काढली, त्यानं माझा हात पकडला, त्यानं माझा पदर पकडला, त्यानं अमुक केलं तमुक केलं. पण ह्या 21 दिवसाच्या कार्यकाळामध्ये, ह्या वारीच्या दौरान एवढ्या स्त्रिया त्याच्यामध्ये सहभागी असतात. कुणी कुणाची नातलग नसते, कुणीही कुणाचं नातेवाईक नाही, बहीण नाही, हे नाही, सगळ्या एकमेकांना माऊली संबोधतात. आणि पुरुषही कुणी त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहत नाही, एकही गुन्हा दाखल होत नाही. पोलीसही सोबत असतात, पण पोलीस कसे असतात, निश्चिंत असतात. ते काय दंडुका उगारत नाही, हे तिकडे चालायचं नाही, तिकडे बघायचं नाही, असं कधीच कुणावरती होत नाही. हा, पोलीस असतात ते कुणासाठी असतात, जे कोणी खिसे कापू असतात ना त्यांच्यासाठी असतात. पण ह्या न्यायाची गोष्ट करतोय मी, तर त्या वारीमध्ये महिलांना कुठंही न्याय मागायची गरज पडत नाही. हे कुठून आलं, संत साहित्यामधून आलेलं आहे, वारकरी संप्रदायातून आले. आणि तेच कशामध्ये उतरवलं गेलंय की ह्या संविधानामध्ये उतरवलं गेलं. संविधानामध्ये कलम 14 पासून कलम 19 पर्यंत काय सांगितलंय की समानता सांगितली, बंधुता सांगितली, न्याय सांगितलंय. आणि हे संत साहित्याचं प्रतिबिंब आहे. आणि ह्या सनातन मंडळी जे काय असतील, जे धर्माचे ठेकेदार लोक आहेत, ह्या लोकांनी आपल्याला काय केलं, संविधान म्हटलं की ठराविक एका वर्गाचं आहे. महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, मग ते ठराविक एका जातीचे आहेत, तर ते आपलं नाही. अशा पद्धतीची भावना आपल्या सगळ्यांमध्ये एक निर्माण केली. आजही कुठेही भांडणं झाली तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, मंदिरात जाऊन न्याय मागतो का? नाही. न्याय मागायला कुठे जातो? पोलीस स्टेशनला जातो, नसेल तर कोर्टामध्ये जातो. मग ही जी व्यवस्था आहे ती कशावर चालते? संविधानावर चालते. आणि त्या संविधानामध्ये माझ्या संत साहित्याचं, माझ्या संतांचं साहित्य त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालं. त्यामुळे संविधान सुद्धा लोकांचं आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. संविधान सुद्धा आपलंच आहे. बऱ्याचदा पाहिलं असेल नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची नको तेवढी भांडणं झाली. बरेच जण मोबाईलवरती पाहिलं असेल, अगदी त्या तिजोरीच्या ह्याच्यावरून भांडणं झाली, हाणामाऱ्या झाल्या. मग ती लोक काय देवापाशी मागायला पाहिजे ना त्यांनी? नाही. त्या वर्गाला, सवर्ण वर्गाचे जे काही पुजारी पंडित लोक आहेत तिथले, त्यांनी काय केलं, ते कुठे गेले, पोलीस स्टेशनला गेले, कोर्टात गेले, त्या तिथं वाद घातला. किंवा पंढरपूरच्या पांडुरंगाचं असू दे, पंढरपूरच्या पांडुरंगाचं जे काही तिथं पूजेचं हे आहे, तिथला वाद सुरू आहे. काही गरज नव्हती. आता ते सगळं कसं कुणाकडे दिलंय? ट्रस्टीकडे दिलंय. प्रशासक नेमलाय. तिथं जिल्हाधिकारी प्रमुख आहेत त्या समितीचे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी नेमली आहे त्याचा प्रमुख कोण आहे? जिल्हाधिकारी आहे. पण ह्या वर्गानं काय केलं, त्याच्यावरती याचिका दाखल केली आणि सांगितलं की हे आमच्याकडेच पाहिजे. मग ती याचिका तुम्ही पांडुरंगाकडे का नाही दाखल करत? आमचं श्रद्धास्थान आहे सगळ्यांचं, आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. तुम्ही त्याच्याशी छेडछाड करून त्याच्यावरती कब्जा कशासाठी मिळवता? नका मिळू. तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की संविधानामध्ये न्याय जो आलेला आहे तो कुठून आलेला आहे? संतांच्या साहित्यामधून आलेला आहे. तर संविधान सुद्धा वेगळं नाही असं मी या ठिकाणी म्हणेन. तर संविधानामध्ये काय, मी संविधानाबद्दल बोलत होतो. संविधानामध्ये काय सांगितलं गेलं? कलम 14 मध्ये सांगितलं की जसं वारकरी संप्रदायामध्ये सगळे काय आहेत, सगळे समान आहेत. पांडुरंगाचे सगळे काय आहेत? भक्त आहेत. आणि पांडुरंगाची सगळीच्या सगळी काय आहेत? लेकरं आहेत. तसं संविधानामधलं कलम 14 काय सांगतं की भारताच्या हद्दीमध्ये जेवढे काही भारताचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय आहे? कायदा समान, एकच, म्हणजे एकसारखाच कायदा लागला पाहिजे. अगदी राष्ट्रपती पासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांना समान न्याय आला पाहिजे, सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे असं कलम 14 सांगतं. आणि संत साहित्य काय सांगतं की आम्ही सगळे समान आहोत. आम्ही पंढरपूरच्या वळवंटामध्ये गेले की एकमेकाच्या पायाला, किंवा दिंडीमध्ये असो तेव्हा एकमेकाच्या पायाला हात लावून माऊली म्हणून दर्शन घेतो. रामकृष्ण हरी म्हणतो, माऊली म्हणतो. म्हणजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, तिथं समानता आहे. तसंच संविधानामधलं कलम 15 आपल्याला सांगतं की भेदभाव करायचं नाही. धर्म, वंश, जात, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करायचं नाही. म्हणजे एखादा जर समजा मी पंढरपूर तालुक्यामध्ये जन्मलोय आणि बारामती तालुक्यामध्ये वास्तव्याला आलोय, तर आपल्याला संविधान काय सांगतंय की त्याच्याबद्दल भेदभाव करू नका. माणूस आहोत हे पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे. आपण माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे असं संविधान आपल्याला सांगतंय. तेच आपल्याला अगोदर संतांनी सांगून दिले, तेच कुठं उतरले? संविधानामध्ये आले. तसंच कलम 16 काय सांगतंय की
नोकरीमध्ये समानता पाहिजे. नोकरीमध्ये समानता पाहिजे म्हणजे आता बघा ह्यातले बरेच जण रोजगार हमी योजना पाहिलेली असेल, त्याच्यामध्ये समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता तुम्ही पाहिलं असेल की रोजगार हमीमध्ये काय होतं, पुरुषाला जेवढा रोजगार आहे तेवढाच रोजगार कुणाला होता, स्त्रीला होता. आता वास्तविक पाहता समाजामध्ये आपल्याकडे कामाला येणाऱ्या पुरुषाला वेगळा रोजगार होता, म्हणजे त्याची हजेरी जी असते इकडे तुमच्याकडे किती 500-600 रुपये चालू असेल, तेवढी हजेरी आपण स्त्रीला देतो का, नाही देत. संतांनी काय सांगितलंय, समानता आणायला सांगितलंय, त्याचं प्रतिबिंब संविधानात आलं. संविधानानं काय सांगितलं की सगळ्यांना समान धरा. रोजगार हमीच्या योजनेवर जे कोणी कामाला गेले असतील त्यांना माहित असेल की रोजगार हमीच्या योजनेवर नवऱ्याला जेवढा रोजगार मिळत होता तेवढाच रोजगार कोणाला मिळायचा, बायकोलाही मिळत होता. म्हणजे हे संत साहित्यानं सांगितलंय, तेच संविधानानं सांगितलंय. संविधानाच्या कलम 16 मध्ये सांगून गेलेत की नोकरीमध्ये सुद्धा समानता पाहिजे. म्हणजे नोकरीत नाही तर सगळीकडेच समानता पाहिजे. अगोदर पवार साहेब तिथं मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्त्रियांना समानता नव्हती, आरक्षण नव्हतं. पवार साहेबांनी काय केलं, 35% आरक्षण दिलं आणि 1992 पासून ते लागू झालं. सगळीकडे स्त्रियांना नोकऱ्यांमध्ये सगळ्या ठिकाणी कमीत कमी 100 जण असतील तर त्यातल्या 35 काय पाहिजेत, स्त्रिया पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये पण बघा 10 जणांची बॉडी असेल तर तिथं 3-4 महिला घ्याव्या लागत होत्या, त्याच्या आधी घ्यायची काही गरज नव्हती. तर तिथं समानता आणण्याचं आता 50% आलंय ते. 50% स्त्रिया पाहिजेतच, त्यांचा वाटा तेवढा असलाच पाहिजे. आपल्या तालुक्याची, बारामती तालुक्याची एक खासियत आहे, बारामती तालुका सोडून जेव्हा आपण बाहेर जातोय त्या ठिकाणी कुटुंबाचा प्रमुख, आपण कुटुंब म्हटल्यानंतर काय येतं, शिधापत्रिका येते, रेशन कार्ड येतं ना, त्या रेशन कार्डावरती नाव येतं कुटुंब प्रमुख म्हणून. फक्त बारामती तालुक्यातच पाहायला भेटतं की कुटुंब प्रमुख कोण आहेत, त्या माझ्या माता माऊली आहेत, त्यांच्या घरच्या प्रमुख कोण आहेत, त्या आहेत स्वतः. पण बारामती तालुक्याच्या बाहेर जर जाऊ आणि तिथले रेशन कार्ड पाहू, असतील सगळे सोयरे नातेवाईक तुमचे बाहेर, त्यांचे रेशन कार्डावर विचारा घरी गेल्यानंतर फोन करून, तुमच्या रेशन कार्डावर कुटुंब प्रमुख म्हणून कोण आहे, तर ते काय सांगतील, पुरुष सांगतील. त्यांच्या घरातला जो कोणी पुरुष असेल, काका असतील, दादा असतील, भाऊ असतील, अण्णा असतील, आप्पा असतील, जे काही म्हणजे वडीलधारी मंडळी असतील ते कोण असणार आहे, तिथं कुटुंब प्रमुख आहेत. पण बारामती तालुक्यामध्ये हे आहे आणि आता पुढे जाऊन ते सगळीकडेच राबवायचं शासनाचं चाललंय, पण आतापर्यंत अजून झालं नाही, पण होईल सगळीकडे. तर स्त्रियांना सुद्धा काय 50% वाटा द्या, समानता आणा, असं संतांनी तेव्हा सांगितलंय. तेच संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. संविधानाच्या कलम 17 मध्ये सांगितलंय अस्पृश्यता टाळा. अस्पृश्यता म्हणजे आता हा शब्द थोडासा वेगळा वाटतोय तुम्हाला, त्या अस्पृश्यतेचं चांगलं उदाहरण मी देतो. गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोना येऊन गेलाय. तर तो कोरोना वेगळं काही सांगायची गरज नाही. एखाद्या घरामध्ये कोणाला तर कोरोना झालाय म्हटलं तर त्या गल्लीत जाणं सुद्धा लोक काय करायचे, टाळायचे. किंवा तिकडचं आपल्याकडे कोणी आला तर अगोदर आंघोळ करून घ्या रे बाबा, घरापर्यंत. म्हणजे आंघोळ करणं म्हणजे अस्पृश्यता काय असतं ते कोरोनानं आपल्याला दाखवून दिलं. ही अस्पृश्यता प्रत्यक्ष समाजामध्ये होती. कधी होती, 12व्या शतकाच्या अगोदरपासून अगदी भारत स्वतंत्र होण्यापर्यंत होती. आजही राजस्थान सारख्या भागात, छत्तीसगड सारख्या भागात, मध्य प्रदेश सारख्या भागात अस्पृश्यता पाळली जाते. ठराविक जातीच्या लोकांना गावामध्ये येऊ दिलं जात नाही, मंदिरामध्ये, मारुतीच्या मंदिरापर्यंत पोहोचू दिलं जात नाही. आजही आपल्या घरात कुणाचं लग्न असलं तर आपण तो वर्धावा कुठे नेतो, मारुतीला पाया पडायला नेतो. आपला नवरदेव मारुतीला घोड्यावर बसून जातो. राजस्थान सारख्या ठिकाणी आजही 12व्या शतकामध्ये जी स्थिती होती, गुजरात सारख्या ठिकाणी आहे बऱ्याचशा म्हणजे ग्रामीण भागामध्ये ती अस्पृश्यता, की जे अस्पृश्य लोक आहेत त्या लोकांना घोडा वापरण्याची बंदी आहे आजही. बऱ्याचशा बातम्या आपण पाहतो, कधी कधी येतात, चुकून आपल्या कानावरती येतात, वाचण्यात येतात, वाईट वाटतं. तर ते संत मंडळींनी तेव्हाच सांगितलं होतं की अस्पृश्यता पाळायची नाही. ती संत मंडळीची संत साहित्यामध्ये जो उल्लेख आला तो उल्लेख आपल्याला संविधानामध्ये बाबासाहेबांनी घालून दिला की अस्पृश्यता टाळा म्हणून. अस्पृश्यता आपल्याला कोरोनानं शिकवली, दाखवली, नाहीतर तो अस्पृश्यता काय असती हे सांगणं पण कठीण होऊन गेलं असतं. तर कलम 19 त्याच्या 18वं आहे, त्याच्या पुढचं 17वं कलम अस्पृश्यता झालं. 18वं कलम आपल्याला सांगतं की जेवढ्या काही पदव्या होत्या पाठीमागं दिल्या गेलेल्या होत्या, राजे होते, पाटील होते, देशमुख होते, इनामदार होते, ह्या ज्या काही पदव्या दिल्या गेल्या होत्या, वतनं दिली गेली होती, तर त्या सगळ्या पदव्या काय करा, तुम्ही रद्द करा. संविधानाच्या कलम 18 नुसार 1947 नुसार जेव्हा हे संविधान लागू झालं, 1949 मध्ये लागू, 47ला स्वतंत्र झालो, 26 जानेवारी 1949 नुसार त्या सगळ्या पदव्या काय झाल्या, रद्द झाल्या. नाहीतर मी पण देशमुख आहे, तुम्ही आता ऐकलं असं सरांनी सांगितलं असेल की समाधान महाराज देशमुख यांचं काय होणार आहे, प्रवचन होणार आहे म्हटले. तर ह्या ज्या काही पदव्या दिल्या होत्या, माझा आडनाव देशमुख आहे, पण
देशमुखी ही एक वतन होतं, ही एक पदवी होती आणि तो माणूस अशा आविर्भावात राहायचा देशमुख जो कोणी त्यावेळेसचा होता, तो खाली असं नजरही टाकणार नाही बाकीच्यांकडं, तो स्वतःला असा एकदम गर्वामध्ये राहायचा. तो देशमुखच नाही, पाटील असेल, जो कोणी इनामदार असेल, जे काही सुभेदार असतील, सर देशमुख असेल किंवा राजे असतील, राव बहादूर असेल, राव बहादूर पण एक पदवी होती, ऐकून असाल तुम्ही, जुनी मंडळी आहात. तर ह्या सगळ्या पदव्या त्या कलम 18 काय केल्या, एका झटक्यामध्ये काढून टाकल्या. हे कशा काढून टाकल्या, तर हे संत साहित्यातून आलं होतं, समानता आणायची होती. वारकरी संप्रदायामध्ये आमच्या समानता आहे. पंढरपूरच्या वाळवंटात जेव्हा आम्ही तिथं जातो, तिथं फक्त आम्हाला पांडुरंगच दिसतो. आमचा मायबाप कोण आहे, तो पांडुरंग आहे. त्याच्याशिवाय आम्ही तिथं सगळ्यांची पांडुरंगाची सगळी लेकरं आहोत. तिथं भेदभाव नाही, कोणी तिथं राव बहादूर नाहीये, तिथं कोणी राजा नाहीये, तिथं कोणी देशमुख नाही, कोणी सर देशमुख नाही, कोणी पाटील नाही. तिथं पांडुरंगाचा वारकरी म्हणून आपण तिथे जातो. अगदी त्या पद्धतीची समानता आणण्यासाठी हे कलम संविधानातला 18 बाबासाहेबांनी तिथं घातलं आणि काय झालं, सगळेजण तिथं समान झाले. कलम 19 आम्हाला सांगतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपण भारतामध्ये कुठंही फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला ह्या कलम 21 दिलं. त्याच्यामध्ये फिरण्याचं आचार स्वातंत्र्य असेल, विचार स्वातंत्र्य असेल, भ्रमण स्वातंत्र्य असेल आणि सभा स्वातंत्र्य असेल. आज जे मी काय तुमच्या समोर बोलतोय, जे काय माझं मत मांडतोय, हे मला स्वातंत्र्य कुणी दिलंय, हे संत साहित्य मांडण्याचं स्वातंत्र्य मला संविधानाच्या कलम 19 दिलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं मी तुमच्या समोर बोलतोय की हे स्वातंत्र्य आपल्याला त्या संविधानानं दिलेलं आहे. हे संत साहित्य जरी मांडायचं झालं, त्या काळामध्ये माझ्या तुकोबरायांनी हे संत साहित्य निर्माण करत असताना, हा गाथा लिहित असताना तुकोबरायांनी गाथा लिहितायत म्हणजे ते त्यांचे विचार लिहितायत. तर ते त्यांना लिहिण्याचा, तो वाचण्याचा, ते कीर्तन करण्याचा, ते समाज प्रबोधन करण्याचा अधिकार ह्या समाजानं, त्या धर्ममार्तंडांनी दिला नव्हता. त्यांची ती गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली होती. हे कुणी केलं होतं? धर्ममार्तंडांनी केलं होतं. त्यावेळेस स्वातंत्र्य होतं का? त्या संतांना होतं का स्वातंत्र्य? नव्हतं. पण ते साहित्य आज तुमच्या सगळ्यांसमोर सांगण्याचं स्वातंत्र्य कुणी दिलं असेल म्हणाल, तर ते आज आपल्याला संविधानानं दिले. त्या संविधानामध्ये हे संत साहित्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी तुकोबरायांचं गाथेचं हे आल्यानंतर मी थोडंसं पुढे सांगेन. तुकोबरायांची गाथा बुडवली आणि सांगितलं की इंद्रायणीमध्ये गाथा बुडवल्यानंतर त्या इंद्रायणीनं 13-14 दिवसानंतर ती काय दिली, गाथा वरती आणून दिली. शक्य आहे का होय? एक तार्किक बुद्धीनं आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुकोबरायांची गाथा तरली असं सांगतात किंवा तारली असं सांगतात किंवा ते इंद्रायणीने स्वतःहून बाहेर निघून तुकोबरायांना दिली असे सांगतात. अशक्य गोष्टी आहेत. एकदा पाण्यामध्ये टाकू म्हणजे फाडून गाथा बुडवल्यानंतर ती परत सापडेल का इंद्रायणीच्या डोहामध्ये? त्या काळामध्ये नदीला आपल्या वड्यांना पाणी हटायचं नाही हो. इंद्रायणी ते नदी आहे, वाहून गेली असेल. तर झालं काय, त्या काळामध्ये तुकोबरायांचं कीर्तन प्रवचन ऐकायला लोक यायचे आणि त्यांचे ते अभंग मुखोन्मुख झाले होते, म्हणजे पाठ झाले होते लोकांचे. आणि 12-13 दिवस तुकोबराय गाथा बुडली त्या दुःखामध्ये इंद्रायणीच्या काठावरती बसून राहिले. एक प्रकारचं उपोषण होतं ते. आणि त्या उपोषणाच्या दरम्यान तुकोबरायांचे जेवढे अभंग लोकांच्या पाठ होते तेवढे अभंग पुन्हा लिहिण्याचं काम तुकोबरायांच्या शिष्यांनी केलं. आणि ती गाथा 13-14 दिवसानंतर जी हाती लागली, ती गाथा आज आपण वाचतो. त्याच्यामध्येही बरीचशी घुसडाघुसड केली. त्यांच्या धर्माच्यासाठी जेवढे काय लागणारे अभंग आहेत, पोषक आहेत, असे त्याच्यामध्ये घुसडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यावरती तो वादाचा विषय, त्याच्यावर जास्त मी बोलत नाही. पण तुकोबरायांची गाथा बुडवली, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. एवढे मोठे संत असून सुद्धा त्यांना स्वातंत्र्य नव्हतं आणि ते स्वातंत्र्य आपल्याला संविधानानं आज दिलंय. त्यामुळे आपण हे सगळं मांडू शकतोय. हे संत साहित्य आणि संविधान हे वेगळं नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आजच्या या प्रवचनासाठी आपण निवडलेल्या तुकोबरायांच्या या गाथेतला जो अभंग होता तो होता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सांगत असताना मी तुम्हाला हे संविधान आणि संत साहित्य हे वेगळं नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे तुकोबरायांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलं की ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणजे तुम्ही जे काय कराल ते मनापासून करा, खरेपणानं करा, असं तुकोबराय दुसऱ्या ओळीमध्ये सांगत होते. पुढच्या ओळीमध्ये तुकोबरायांनी सांगितले कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही देवाची पूजा अर्चा करताना कोणाचाही मत्सर मनामध्ये ठेवू नका, स्वतःचा अहंकार जागृत करू नका आणि सर्वार्थाने त्या पांडुरंग परमात्म्याची पूजा करत असताना चित्त त्याच्याकडेच ठेवा, तर त्या पूजेला तुमच्या अर्थ आहे असं तुकोबराय सांगतात. पुढच्या ओळीमध्ये तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे.
जसं घरामधील एखादी व्यक्ती आजारी पडले तर अख्खा परिवार त्यामध्ये सामील होतो, तसं समाजामध्ये आपल्या गल्लीतील नाही पण दुसऱ्या गल्लीतील जरी काही त्रास होत असेल त्या गल्लीतल्या लोकांना, तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही सामील व्हा. मला ते तुम्हाला जय श्रीरामचं सांगता सांगता मी थोडंसं वेगळीकडे गेलो होतो. तर ते जय श्रीराम कशासाठी आहे, एक ठराविक धर्म आहे. मुस्लिम धर्म जो आहे, खेड्यापाड्यामध्ये 1-2 घरं आहेत, जास्त घरं त्यांची नाहीत, पण त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ब्राह्मणांनी काय केलं की आपल्याला आपले दुश्मन कोण आहेत तर त्यांच्याकडे बोट दाखवलं. कोण आहेत? मुसलमान तुमचे दुश्मन आहेत. मग जय श्रीराम म्हणून आपल्यामध्ये हिंदूची कट्टरता आणण्याचा प्रयत्न केला. तर हे आपण जागृत राहिलं पाहिजे. इथं माणसाला माणसासारखं वागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जे संत साहित्य आपल्याला सांगतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या पद्धतीनं संविधान सांगतं, आणि संत साहित्य आपल्याला तेच सांगतं की सगळे समान आहेत, आपण माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, असं सांगण्याचा प्रयत्न तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाच्या अवयवात सुख दुःख जीव भोग पावे. या ओवीनुसार, या अभंगानुसार आपण वागलं पाहिजे की या ठिकाणी सगळे समान आहेत. आपण देवाची पूजा करताना सगळ्यांना तिथं कुठं आहे कुणाच्याही बद्दल भेदभाव केला नाही पाहिजे, कुणाच्याही बद्दल मत्सर मनामध्ये नाही ठेवला पाहिजे, कुणाच्याही बद्दल आडी मनात नाही ठेवली पाहिजे, आणि देवाची पूजा केली पाहिजे. पण देवाची पूजा करण्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही. संतांनी जे सांगितलं, नामस्मरण केलं तरी तुमचं हे होणार आहे. या हरिनाम सप्ताहामध्ये नामस्मरणच करतोय आपण. आज 4था दिवस आहे, 7 दिवस हरिनाम करायचंय. का बरं आपल्याला देव भेटणार नाही? संतांनी तेच सांगितलं की फक्त नामस्मरण केलं तरी तुम्हाला देव भेटणार आहे, तुमची पापं सगळी जाणार आहेत. मी मगाशी सांगितलं की पापाचे कळप पुढे पळणार आहेत. अगदी गवत जळा तृण अग्नीमध्ये समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. अगदी वाळलेलं गवत त्याला आग लागावी, आणि आग लागल्यानंतर ते कसं जळून जातं, अगदी त्या पद्धतीनं नामस्मरणानं तुमचं पापाचं क्षालन होणार आहे, ते जळून जाणार आहे, आणि मोक्षापर्यंत आपण जाण्यासाठी आपली वाट रिकामी होणार आहे. हे कुणी सांगितलं? आपल्याला संतांनी सांगितलंय. त्याच पद्धतीनं सेना महाराजांनी अगदी पर्वता इतकं पाप सुद्धा जळून जाईल, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, सेना महाराज सांगतायत. अशा पद्धतीनं तुकोबरायांनी काय सांगितलं की तुकोबराय म्हटले की या ठिकाणी तुकोबराय सांगत असताना नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे जन्मांतर, म्हणजे पाठीमागच्या जन्माची जरी काही तुमची पापं राहिलेली असतील तर अगदी नामसंकीर्तन म्हणजे नामस्मरण जरी केलं तुम्ही तर ते सुद्धा काय होईल, पर्वता इतकं पाप, तुमचं जन्मांतरीचं पाप सुद्धा निघून जाईल, नष्ट होईल. आणि पुढं हे प्रवचनाच्या शेवटच्या ओळीमध्ये सांगत असताना मी सांगेन, फोडिले भांडार धन्याचा हा माल. भांडार फोडलंय, ज्ञानाचं जे भांडार आहे ते फोडलंय, धन्याचा हा माल म्हणजे ह्याचा धनी पंढरपूरचा पांडुरंग आहे, त्या धन्याचा हा माल आहे. हे ज्ञानाचं भांडार फोडलं आहे संतांच्या साहित्याचं, आणि हे संतांच्या साहित्याचं हे जे ज्ञान आहे त्या भांडारामधलं, ह्याचा मालक कोण आहे? पंढरपूरच्या विटेवर पांडुरंग, वाळवंटाच्या शेजारी त्या विटेवरती कटेवरती हात ठेवून जो उभा राहिला तो पांडुरंग ह्या ज्ञानाचा, ह्या भांडाराचा कोण आहे? मालक आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हा माल भारवय. हे जे ज्ञानाचं जे काय त्या भांडारामधलं जे हे जे ज्ञान आहे, ही जी ज्ञानरूपी सेवा जी आहे ते कोणाचे? ते पांडुरंगाचे. त्या पांडुरंगाच्या संतांनी निर्माण केलेले हे जे संत साहित्य आहे त्या मालकाचं हे ज्ञानामृत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मी कोण आहे? मी एक हमाल आहे की तिथं पासून इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाई. तर या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देण्याआधी मी तुम्हाला सांगेन की बोलिले लेकरू वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारला अधिकार मी आपुला, राखा पायापै किंकरा. तुका म्हणे राखा पायापै किंकरा. आता विश्वात मके देवे, येणे वागे यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दाने, जे काळांची व्यंकटी सानो तया सत्कर्म देती, बोधा परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिला तो ते लाहो, प्राणी रथ वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट द्या होता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे नव पियुषांचे, चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी, भजिजो आदि पुरकी अखंडित, विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हावेचे. हे तमने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान कसाओ,
येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला, येणेवर ज्ञानदेव सुख्या झाला. बोला पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. हर हर महादेव. या ठिकाणी झालेली प्रवचन रूपी सेवा ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यांच्या चरणी अर्पण करून ही सेवा या ठिकाणी पूर्ण झाली असे मी या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी महाराज महाराज सिद्धेश्वर महादेव मंदिर सुपे परगणा अखंड